हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपण आज बनवूया कोथिंबीर वडी, तेही अगदी फक्त 1 ते 2 चमचे तेल वापरून एकदम कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार होते। त्यासाठी सर्वात आधी मी 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे आणि अर्धी गड्डी कोथिंबीर स्वच्छ करून घेतली, धुवून घेतली आणि त्यानंतर कट करून साईडला ठेवली। मिक्सरचं भांडं घेतलं छोटं, त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, 1 चमचा लसूण घातलाय, 10-15 लसणाच्या पाकळ्या घातल्यात, 1 चमचा जिरे घातले, 1 इंच आलं घातले, थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घेतली। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर कट करून घेतली त्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घातलं आहे। आपल्याला ज्या भांड्यामध्ये वडी वाफवायची आहे त्या भांड्याला आधी तेल लावून घेते व्यवस्थित, म्हणजे वड्या चिटकायला नको। त्यानंतर बेसन पिठावर हळद घातली आहे, जास्त मसाले घालायची गरज नाही, अगदी छान अशी कुरकुरीत ही वडी तयार होते। त्यानंतर मीठ घातलंय चवीपुरतं। आपण मिक्सर मध्ये जो मसाला फिरून घेतलाय तो घातलाय, मिरची आणि लसणाचा। मिक्स करून घ्यायचं। सावकाश आपल्याला याला मिक्स करायचं आहे। कोथिंबीर ओलसर आहे आणि आपण जी पेस्ट काढून घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं, त्यामुळे आपल्याला हे पीठ भिजवताना अजिबात पाणी वापरायची गरज नाहीये। त्या ओल्या असलेल्या कोथिंबीरीवरच आपलं हे कणिक मळून जातं आणि जास्त मसाले न वापरता अगदी कमी तेलात ही वडी तयार होते। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा। अगदी चमचाभर मी यामध्ये तांदूळाचे पीठ घातलेलं आहे, कारण तांदूळाच्या पिठाने वडी कुरकुरीत होते। तांदूळाचे पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचे पीठ सुद्धा वापरू शकता। अगदी थोडंसं घातलं आहे, 1 ते 1.5 चमचा। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं, पाणी अजिबात वापरलं नाही। त्यानंतर हात स्वच्छ धुवून घेतले आणि थोडंसं हाताला तेल लावलं आहे आणि अशा प्रकारे छोटे छोटे याचे रोल तयार करून घेते आणि या भांड्यावर वाफवायला ठेवून देते। तुम्ही पाहिजे तर मोठे एकच रोल बनवू शकता, पण छोटे छोटे रोल बनवले ना ते लवकर वाफून होतात, त्यामुळे मी अशा प्रकारे छोटे आकारात रोल तयार करून घेतले। पाण्याला छान उकळी आली होती, वड्या यावर वाफवण्यासाठी ठेवल्या आहेत, वरतून झाकण ठेवलं आणि 15 ते 17 मिनिटासाठी वड्या व्यवस्थित वाफवून घ्यायच्या लो फ्लेमवर। हे बघा, यामध्ये एक चाकू घालून बघितला मी, तर चाकूला वडी अजिबात चिटकली नाही। आपल्या वड्या व्यवस्थित वाफवून झाल्या होत्या। गार करण्यासाठी साईडला ठेवून दिल्या। पूर्ण वड्या गार झाल्याशिवाय कट करायचे नाही, नाहीतर मग चुरा होतात। हे बघा, वडी गार झाली, काढून घेतली मी पोळपाटावर, 1 रोल काढून घेतला आणि याला कट करून घेते। पातळ असे स्लाइस मध्ये कट करून घेते। वडी करायचं म्हटलं तर बरेचदा वडी तळल्या जाते आणि खूप ऑइली होते आणि बरेचदा आपल्याला ऑइली खायचं नसतं। सर्दी खोकला आहे, हिवाळा चालू आहे, त्यामुळं आपण अगदी कमी तेलावर या वड्या शालो फ्राय करणार आहे। तुम्हाला पाहिजे तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर मी जाड तवा घेतला, त्यावर 1 ते 1.5 चमचा तेल घातलं आहे आणि अशा प्रकारे एक वडी या तेलावर घालून घेतली। खूप छान क्रिस्पी अशा या वड्या तयार होतात। एक बाजू भाजून झाली होती, दुसऱ्या बाजूने उलटे करून घेतलेत आणि परत एकदा 1 ते 1.5 चमचा तेल घालून या वड्या व्यवस्थित परतवून घेतल्या। तीन ते 4 मिनिटांमध्ये वड्या व्यवस्थित वाफवून जातात। थोड्या थोड्या मी या तव्यावर घालून त्या वाफवून घेतल्या आहेत, परतून घेतल्या, व्यवस्थित शालो फ्राय करून घ्यायच्या। अगदी छान खमंग कुसकुशीत अशा वड्या तयार होतात। दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेतल्या आणि त्यानंतर मी काढून घेतल्या आहे। परत राहिलेल्या वड्या अशाच प्रकारे मी तव्यावर थोडंसं तेल घातलं आणि राहिलेल्या वड्या थोड्या थोड्या करून तव्यावर अशाच शालो फ्राय करून घेतल्या आहे। एक बाजू भाजून झाली होती, परत दुसऱ्या बाजूने त्याला उलट्या करून घेतल्या आणि दोन्ही बाजूनी खमंग वड्या तयार केल्या। त्यानंतर अशा प्रकारची ग्रेव्ही सुद्धा तयार केली होती,
तर भात, ग्रेव्ही, टोमॅटोचं सॅलड, कांदा अशा प्रकारे रात्रीचं जेवण तयार झालेलं आहे. तुम्ही पण बनवून बघा. ग्रेव्हीमध्ये खोबरं आणि कांदा, लसूण वगैरे वाटून घालून आपण काळ्या मसाल्याची भाजी करतो तशा प्रकारची ग्रेव्ही तयार केलेली आहे. नक्की बनवून बघा. सोपी रेसिपी आहे, हिवाळा आहे आणि मस्त अशी गरमागरम कोथिंबीर वडी तर व्हायलाच पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू सो मच.